आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सचिदानंद सिंह यांची सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना नोटीस. निवडणूक प्रक्रिया संविधानाच्या विरोधात असल्याचाही दावा. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक संपन्न. बैठकीमध्ये महामंडळ वाटप, विधान परिषद रिक्त जागा तसंच संघटनात्मक बांधणीवर चर्चा. भाजपचे प्रमुख नेते उपस्थित. रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात आज महत्त्वाची बैठक. उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यामध्ये चर्चा होणार. येत्या 5 ते 6 दिवसात निर्णय होण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसणार. ऑपरेशन टायगर 3 वर थांबणार नाही. ऑपरेशन सुरूच राहणार. उदय सामंत यांचा मोठा दावा. गिरिजा राऊत प्रकरणामधील आरोपी भोंदूबाबा फिरोजला आज कोर्टात हजर केलं जाणार. फिरोजची पोलीस कोठडी आज संपणार. फिरोजवर अघोरी पूजेचे आरोप. चेंबूर झाड दुर्घटनेप्रकरणात उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट. कंत्राटदार कंपनीला 5 लाखांचा दंड. झाडांची सुरक्षितता दुर्घटना टाळण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचनांचे आदेश. ओशी इमारत दुर्घटनेप्रकरणात कंपनी प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मनपाच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला मात्र अभय. भोसरी MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. एल निनोचा प्रभाव वाढल्यामुळे राज्यावर चिंतेचे ढग. आठवडाभर राज्यामध्ये पावसाचं चिन्ह नाही. 20 जुलैनंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. राज्यातला पाऊस ओसरल्यामुळे भाजीपाला महागला. परसबी 200, वाटाणा 240 रुपये प्रति किलो. आलं, कोथिंबीर, भेंडीचे दरही गगनाला भिडले. बाजारामध्ये आवक घटल्यामुळे दरात वाढ. देशामध्ये महागाईनं लक्ष्मण रेषा ओलांडली. किरकोळ महागाई दर पोहोचला 4.38%. सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण आणखी वाढण्याची शक्यता. सरकारी कागदपत्रांवर डिजिटल सही 1 ऑगस्टपासून निर्णय लागू. बनवेगिरी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. जेजुरी नगरीचा निरोप घेऊन माऊलींची पालखी आज वाल्हे गावाकडे निघणार. अवघड रोटी घाट पार करून आज तुकोबांची पालखी गवळ्यांची उंडवडी इथे विसावणार. तर सोपान काकांच्या पालखीचा आज निंबूतमध्ये मुक्काम. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी 24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत. आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आता थेट पक्षातूनच विरोध होतोय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण त्यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातूनच आक्षेप घेतला गेलाय. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सचिदानंद सिंह यांनी हा आक्षेप घेतलाय. त्यांनी या संदर्भात सुनेत्रा पवारांना नोटीस पाठवली आहे आणि राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे भाजप पक्षामधून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये ही बैठक कालच झालेली आहे वर्षा निवासस्थानी आणि राज्यातल्या राजकीय मुद्द्यांवर यामध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे. त्या संदर्भातली माहिती आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत. तिसरी लक्षवेधी बातमी आहे चेंबूर दुर्घटनेसंदर्भातील. चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळल्या प्रकरणात उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट मिळालेली आहे. तर कंत्राटदाराला जबाबदार धरत कंपनीला 5 लाखांचा दंड हा ठोठावण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत. तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दिल्लीतून आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतला गेलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात काय नेमक्या घडामोडी घडतायत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर फडणवीसांच्या घरी काल महत्त्वाची भाजप कोर कमिटीची बैठक पार पडली आहे. त्या संदर्भातले अपडेट्स ओम देशमुख आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर पिंपरी चिंचवडमधून कैलास पुरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मोशी इमारत दुर्घटने प्रकरणात
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. एनसीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी हा आक्षेप घेतलाय. सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या वकिलांकडून सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बृजमोहन श्रीवास्तव यांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. 9 जुलै 2026 रोजी दिल्लीतल्या ARS असोसिएट्स या विधी संस्थेच्या वतीनं पाठवण्यात आलेल्या 7 पानी नोटिशीमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पक्षाच्या संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल पटेल और महासचिव बृजमोहन श्रीवास्तव को कानूनी नोटिस भेजा हूँ कि हमारे राष्ट्रीय अध्यक्षा का जो चुनाव हुआ बम्बई के अधिवेशन में, ये पार्टी के रेजुलेशन के खिलाफ हुआ। मैंने पार्टी के अधिवेशन के पूर्व संध्या पर भी लिखित पत्र मैंने अपने आला कमान को भेजा था कि ये चुनाव वर्किंग कमेटी की बैठक नहीं हुई और बिना वर्किंग कमेटी के बैठक के आप नेशनल कन्वेंशन में चुनाव नहीं कर सकते। ऐसा मेरा पार्टी का बायलॉज कहता है, जो दादा के द्वारा बनाया हुआ है। त्या संदर्भामध्ये सुनेत्रा वहिनी पवार यांच्या निवडीला मान्यता देखील दिली आणि आयोगाच्या वेबसाईटवर अधिकृतरित्या ती निवड प्रसिद्ध देखील करण्यात आली. आणि त्यामुळं सच्चिदानंद सिंह यांनी उपस्थित केलेल्या या संदर्भानं किंवा पाठवलेल्या नोटीसला कुठलाही अर्थ उरत नाही. तरी सुद्धा त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, आम्ही आमच्या लीगल टीमकडे ते सगळे तपासायला पाठवून प्रत्येक मुद्द्याचं सविस्तरपणे त्या ठिकाणी कायदेशीर भाषेतच त्याला उत्तर देखील त्या ठिकाणी दिलं जाईल, याच्याबद्दल शंका असू नये. पक्षाच्या अंतर्गत प्रत्येक ठिकाणी काही वेळेला असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. असे प्रश्न निर्माण झाल्यानंतर पक्षाची एक शिस्तपालन समिती असते आणि ती शिस्तपालन समिती जी आहे त्याला सुद्धा पक्षांतर्गत असलेली पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये असलेल्या त्या समितीमध्ये आणि त्या समितीच्या पुढे असे विषय जे आहेत ते मांडायचे असतात. त्याच्याऐवजी सच्चिदानंद सिंह यांनी लीगल नोटीस पाठवून एक प्रकारे पक्षशिस्तीचा सुद्धा भंग केलेला आहे. याचा देखील त्या ठिकाणी निश्चितपणे विचार केला जाईल. यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये काही अस्वस्थ असे आत्मे असतात. त्यांना काही वेळेला पक्षांतर्गत चाललेली प्रगती खूपच असते आणि त्यातून असे प्रकार त्या ठिकाणी होत असतात. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे. उर्वशी, पक्षामधूनच अशा पद्धतीची कायदेशीर नोटीस मिळणं ही खरं तर खूप मोठी बाब आहे. ही जी बाब आहे ही समोर आल्यानंतर यामागे काही खेळी आहे का? आणि जर खेळी हा प्रश्न जर समोर येत असेल तर मग या मागे नेमकं कोण आहे हाही प्रश्न उपस्थित होतोय. नक्कीच याच्या मागे कोण आहे हा प्रश्न तर उपस्थित होतो. पण मात्र जर टेक्निकली आणि लिगली बघितलं गेलं तर सच्चिदानंद सिंह यांचे काही प्रश्न आहेत, त्यांनी ते लिगली मांडले आहेत. खास करून जर आपण बघितलं तर त्यांनी हे सांगितलं आहे की जे बृजमोहन श्रीवास्तव आहे त्यांच्याकडे अधिकार नसताना त्यांनी जे आहे 18 फेब्रुवारी 2026 ला एक राष्ट्रीय अधिवेशन बोलवलं आणि त्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांना जे आहे त्यांनी अध्यक्ष केलं आहे आणि अध्यक्षपदाची निवडणुकीची प्रक्रिया त्यांच्याकडून जी आहे सुरू झाली आहे आणि त्यांच्याकडे ते अधिकार नव्हतं. इतकंच नव्हे तर नोटिसात हे पण सांगितलं गेलं आहे की राष्ट्रीय अध्यक्षच्या निवडणुकीसाठी एक स्वतंत्र केंद्रीय निवडणूक प्राधिकरण, रिटर्निंग ऑफिसर, निवडणुकीचे वेळापत्रक या सगळ्या एक मोठी प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया कुठे ना कुठे जी आहे फॉलो नाही झाली आहे, ती पाडण्यात नाही आली आहे असं त्या नोटिसात दावा केला आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून अजित पवार यांचा निधन झालं आहे त्यानंतर या पूर्ण पक्षात जे आहे काही ना काय अनबन सुरू आहे. पक्षात कुठे जी आहे युनिटी दिसून येत नाहीये, एकमत कुठेच दिसून येत नाहीये. वारंवार काही ना काही वेगळे वेगळे गोष्टी पक्षाच्या अंतर्गतच दिसून येत आहेत आणि म्हणून आता जेव्हा पक्षाच्याच अंतर्गत एक लीगल नोटीस जेव्हा पाठवण्यात आली आहे, हे खूप मोठी गोष्ट बाहेर येते आहे की अजूनपर्यंत
दोन एक असे वेगळे गट जे सांगण्यात यायचे, म्हणजेच एका गटात जेव्हा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि दुसऱ्या गटात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे जेव्हा आमने सामने होते, ते अजून पण आता आमने सामने आहेत का आणि नुसतं दाखवण्यासाठी सगळे एकत्र आहेत का, हे नक्कीच एक प्रश्न निर्माण. अगदी तुम्ही जो उल्लेख केलेला आहे, फक्त हे दाखवण्यासाठी सगळे एकत्र आहेत का आणि त्यामुळे या अंतर्गत गटबाजीचा फटका हा या पुढच्या काळात कुठेतरी पक्षाला सुद्धा बसू शकतो आणि त्यामुळे या संदर्भात सुनेत्रा पवार या स्वतः काही पावलं उचलतात का आणि या कायदेशीर नोटीशीला काय उत्तर दिलं जातं हेही पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. भाजप कोर कमिटीची बैठक पार पडली आणि यामध्ये राज्यातल्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष आणि इतर महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. राज्यामध्ये राबवले जाणारे SIR अभियान, महामंडळ वाटप, संघटनात्मक बांधणी, विधान परिषदेच्या रिक्त जागांसंदर्भात नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्याचबरोबर सरकारला येऊन 1.5 वर्ष लोटलंय तरी महामंडळाचं वाटप अद्याप बाकी आहे, याही मुद्द्यावर यामध्ये चर्चा झाली. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत. ओम, वर्षा निवासस्थानी काल मुख्यमंत्र्यांची कोर कमिटीची बैठक पार पडली. अनेक महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. काय सूर या बैठकीमध्ये होता? श्वेता, खरं तर ही बैठक काल रात्री वर्षा निवासस्थानी पार पडली आहे, ज्यामध्ये भाजपचे सगळे महत्त्वाचे कोर कमिटीतले सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, आशिष शेलार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, अमित साटम, प्रवीण दरेकर, सगळे महत्त्वाचे नेते कोर कमिटीमध्ये जे आहेत त्या सगळ्यांची उपस्थिती बैठकीला होती. मुख्यत्वे आपण पाहायला गेलं तर संघटनात्मक बाबींवरती या बैठकीत चर्चा झाली आहे. सातत्यानं आपण बघतो भाजपच्या संघटनात्मक अंतर्गत पातळीवरती अनेक बदल होतात, त्याचा सुद्धा कुठेतरी अंतर्भाव या बैठकीमध्ये होता. मुख्य महत्त्वाचा मुद्दा म्हणजे SIR अभियान, जे खरं तर अत्यंत आक्रमकपणे भाजपकडनं राबवलं जाते. या SIR अभियानाची कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तयारी सुरू आहे किंवा विभागनिहाय या अभियानाची कशा पद्धतीनं सध्याची स्थिती आहे, कशा पद्धतीने हे अभियान राबवलं जातं याचा आढावा सुद्धा घेतला गेला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो तुम्ही देखील उल्लेखित केलात की महामंडळांचं वाटप. आपण पाहिलं असेल की सत्ता येऊन 1.5 वर्ष लोटले तरी सुद्धा अनेक नेत्यांना, अनेक कार्यकर्त्यांना जे उपेक्षित राहिले होते त्यांना सत्तापदापासून अद्यापही त्यांना दूर ठेवलं गेले. महामंडळांचं आणि त्यातल्या सदस्यांचं वाटप, लोकल बॉडीजच्या सत्तापदांचं वाटप, या सगळ्या महत्त्वाच्या पदांचं वाटप आणि या संदर्भातल्या नेमणुका ह्या अजूनही बाकी आहेत. या संदर्भात जुलै अखेरपर्यंत निर्णय घेण्याच्या संदर्भातला सुद्धा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचं कळतंय. त्यासह इतरही महत्त्वाच्या गोष्टी. शेवटचा मुद्दा खरं तर राज्यामध्ये पुढील काही महिन्यांमध्ये विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका सुद्धा होऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये पुणे शिक्षक पदवीधर असेल किंवा अमरावतीची जागा असेल किंवा राज्यपाल नियुक्त 4 जागा असतील, या सगळ्या मुद्द्यांचा अंतर्भाव कालच्या या बैठकीमध्ये चर्चेदरम्यान करण्यात आला. त्यामुळे बैठकीत ज्या गोष्टींची चर्चा झाली त्यावर पुढे काय निर्णय घेतले जातात, SIR संदर्भात एक नवीन काही निर्णय सुद्धा भाजपकडनं केला जाऊ शकतो आणि या संदर्भात एक अधिवेशन सुद्धा घेतलं जाऊ शकतं अशी सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भाजपकडनं बैठकीनंतर काय निर्णय घेतला जातो पाहावं लागणार आहे. श्वेता, अगदी धन्यवाद ओम दिलेल्या या संपूर्ण सविस्तर अपडेटसाठी. पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी ते घेणार आहेत अशी माहिती मिळते. ऑपरेशन टायगर नंतर शिंदेचा हा पहिला दिल्ली दौरा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर या बैठकीमध्ये या भेटी दरम्यान चर्चा होते का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेनेच्या वाट्याला 2 केंद्रीय मंत्रिपद येणार अशी सुद्धा चर्चा रंगलेली होती आणि त्यामुळे हा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आपण आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे. ओम, पुन्हा एकदा एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन तुमच्याकडे आलेली आहे. दिल्लीचा दौरा एकनाथ शिंदे यांचा आहे. ऑपरेशन टायगर नंतरचा हा दिल्ली दौरा आहे आणि असं म्हटलं जातं की 6 खासदार एकनाथ शिंदेकडे आल्यामुळे त्यापैकी एकाला 1 मंत्रिपद मिळणार आहे आणि त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं अशी चर्चा जोरदार सुरू आहे. काय तुमच्याकडे या संदर्भातली अधिकची माहिती आहे? निश्चितपणे श्वेता, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जायला रवाना होत आहेत. खरं तर एकनाथ शिंदे आणि दिल्ली दौरा त्यातल्या त्यात भाजप नेत्यांच्या गाठीभेटी हे समीकरण मागच्या 4 वर्षात अधिक घट्टपणे समोर आलेलं आहे. ज्या पद्धतीचा उल्लेख तुम्ही केलात की ऑपरेशन टायगर खासदारांच्या संदर्भात राबवलं गेलं, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्या विस्तारामध्ये शिवसेनेला मिळणाऱ्या 2 मंत्रिपदांची सातत्यानं होणारी चर्चा, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या सगळ्या
दौऱ्याच्या दरम्यान होऊ शकतो। त्यासोबतच सातत्याने या गोष्टीची देखील चर्चा होते की जेव्हा जेव्हा शिंदे दिल्लीला जातात तेव्हा त्यांच्या पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली जी काही सुनावणी आहे किंवा त्या संदर्भातला जो न्यायालयीन लढा आहे त्या संदर्भात सुद्धा ते अनेक कायदेतज्ञांशी वकिलांशी चर्चा करतात। भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतात। आता आजच्या या दौऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन असतील या सगळ्यांच्या ते गाठीभेटी घेतात का आणि ज्या काही गाठीभेटी होतील विशेषतः अमित शहांसोबत त्यांची बैठक ही सातत्यानं चर्चेचा विषय ठरते। त्यामुळे जर पुन्हा एकदा अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली तर या बैठकीच्या दरम्यान कुठल्या विषयांवर चर्चा होते। राज्यामध्ये सातत्यानं राजकीय घडामोडी या वेगाने बदलत आहेत, सातत्यानं समीकरणं सुद्धा बदलत आहेत आणि काही चर्चासुद्धा राज्यामध्ये राजकीय वर्तुळात सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला देखील मिळतात। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा हा आजचा पुन्हा एकदा दिल्ली दौरा हा संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगानं महत्त्वाचा मानला जातोय। केंद्रातला विस्तार जो खरं तर अनेक दिवसांपासून प्रतीक्षित आहे, खरं तर बंगाल निवडणुकीनंतर हा विस्तार होईल अशी अपेक्षा होती, परंतु अद्यापही तो झालेला नाही। त्यामुळे आता तरी हा विस्तार होणार का आणि 20 जुलैपूर्वी 20 जुलैला जे पावसाळी अधिवेशन खरं तर संसदेचं भरणार आहे त्यापूर्वी हा विस्तार होऊन शिवसेनेला पुन्हा 2 मंत्रिपद मिळतील। अगदी त्यामुळे या भेटीगाठी दरम्यान काय नेमकी चर्चा होते आणि शिवसेनेच्या पदरात नेमकं काय पडतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे, चेंबूर स्कूल बसवर झाड कोसळलं या प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आलेली आहे। या झाडाखाली मृत्यू झालेला होता आणि या संदर्भात सर्व निर्दोष आहेत। उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट मिळाली आहे। कंत्राटदार कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला गेलाय। झाडांच्या सुरक्षिततेसाठी नव्या मार्गदर्शक सूचनांचे आदेश सुद्धा देण्यात आले। चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल आलाय। यामध्ये दुर्घटनेचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाहीये आणि या अहवालामध्ये महापालिकेनं उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट दिली आहे। सोबतच कंत्राटदार कंपनीला 5 लाखांचा दंड करण्याची शिफारस सुद्धा केली आहे। त्यामुळे आता ज्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती ती मागे घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। चौकशीच्या अहवालात काय आहे तर उद्यान विभागानं वेळोवेळी संबंधित परिसरामध्ये पाहणी केली आहे। झाडांची आवश्यकतेनुसार छाटणी सुद्धा पूर्ण झाली। झाडांजवळच्या पर्जन्य जलवाहिनीचं जानेवारी-मार्च 2025 दरम्यान काम झालं। कामांसंदर्भात उद्यान विभागानं रस्ते विभागाला कळवलं होतं। झाडांचा परीघ सोडून सुरक्षित अंतर ठेवत काम, त्यामुळे इथे रस्ते विभागाचाही कोणताही दोष दिसून येत नाही। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, चौकशी अहवाल जो समोर आलेला आहे या चौकशी अहवालातले जर मुद्दे पाहिले तर आश्चर्य व्यक्त केलं जातंय। कशा पद्धतीने अभय दिलं जातंय हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलंय। नक्कीच या चौकशी अहवालावरती आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे, कारण यामध्ये कोणीही दोषी नाही असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं। रस्ते विभाग आणि उद्यान विभाग या दोघांकडूनही कंत्राटदारांसंदर्भात आपले बाजू मांडलेले पाहायला मिळते। यामध्ये कंत्राटदारावरती सर्व काही टाकलं असल्याचे पाहायला मिळते। कंत्राटदारांसोबत केलेला पत्रव्यवहार हा यामध्ये दाखवण्यात आलेला आहे। रस्ते विभागाकडून कंत्राटदाराकडे सांगितलं गेलेलं आहे झाडाच्या परिघाभोवती कन्स्ट्रक्शन करू नये, या ठिकाणी खोदकाम केलेलं असेल तर त्या ठिकाणी झाडाला इजा होऊ नये या संदर्भातील काळजी घेण्यात यावी आणि जर तसं घडलं नाही तर दंड ठोठावण्यात येईल असं रस्ते विभागाकडून कंत्राटदाराला सांगण्यात आलं होतं। तर उद्यान विभागाकडनं सुद्धा रस्ते विभाग असेल किंवा कंत्राटदारांना सांगण्यात आलं होतं। अशाच प्रकारची ही माहिती आहे। खरं तर उद्यान विभागाकडून जी पर्जन्य वाहिनी टाकण्यात येणार होती त्या पर्जन्य वाहिनीला सुद्धा या ठिकाणी कुठेतरी विरोध केल्याचं पाहायला मिळत होतं, कारण त्या ठिकाणी परीघ हा कुठेतरी समतल नव्हता। त्या ठिकाणी पर्जन्य वाहिनी जर टाकली तर त्या ठिकाणी पाणी हे साचण्याची शक्यता होती, त्यामुळे झाडाच्या बाजूने ही पर्जन्य वाहिनी टाकण्यात यावी अशा प्रकारे जे मत आहे ते उद्यान विभागाकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे उद्यान विभागाकडून सुद्धा कंत्राटदाराला या संदर्भातील खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं आणि तसं एकंदरीत तिकडे इशारा सुद्धा देण्यात आला
होता. तर त्याच दृष्टीने आपण जर रस्ते विभागासंदर्भात जर पाहिलं तर रस्ते विभागाकडून सुद्धा काही परवानग्या या घेण्यात आल्या होत्या बांधकाम करण्यासाठी असतील किंवा इतर काही पर्जन्य वाहिन्या असतील आणि इतर काही युटिलिटीज असतील यांच्या संदर्भात सुद्धा रस्त्याचं खोदकाम करण्यात येणार होतं आणि यामुळेच रस्ते विभागाकडून सुद्धा परवानग्या घेण्यात आल्या होत्या. मात्र रस्ते विभागाकडून परवानगी देताना काही गोष्टी नमूद केल्या होत्या. त्यामुळे झाडाच्या आजूबाजूचा परिसर हा सोडून खोदकाम करण्यात यावं आणि कॉन्क्रिटीकरणचा त्या ठिकाणी कोणताही भाग नसावा अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं. मात्र यानंतर हा चौकशी अहवाल जर आपण पाहिला तर यामध्ये कंत्राटदाराला 5 आणि 2 अशा लाखांची किंमत जी आहे ती भरावी लागणार आहे. रस्ते विभागाच्या कंत्राटदाराला एकूण 2 लाख आहेत तर उद्यान विभागाच्या कंत्राटदाराला 5 लाख अशा प्रकारचा दंड आकारण्यात येणार आहे. मात्र यामध्ये कोणीही दोषी नाही असे एकंदरीत पाहायला मिळतं आणि यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे या चौकशीचा अहवाल समोर येतो. यामध्ये असं म्हणण्यात आलेलं की एक झाड हे चेंबूरमध्ये जरी पडला असेल तरी त्याच्या 2 ते 3 दिवसामध्ये मुंबईमध्ये 1 ते 1,500 झाडं ही उन्मळून पडलेली आहेत. त्यामुळे एका झाडाचा निष्कर्ष हा कोणत्या तरी विभागावरती त्याचा परिणाम हा पाहता येणार नाही. तर यामुळे कुठेतरी नैसर्गिक आपत्तीमधून सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि एकूणच हवामान विभागाकडून सुद्धा यामध्ये अहवाल मागवण्यात आला होता. यामध्ये 25 ते 30 किलोमीटर तासी वेगाने जे वारे आहेत ते वाहत होते असं एकंदरीत या अहवालात म्हटलेलं आहे. त्यामुळे यामध्ये कोणीही दोषी नसलं तरी एकूणच यामध्ये नैसर्गिक आपत्ती सुद्धा दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे यामध्ये रस्ते विभाग असेल आणि एकूणच उद्यान विभाग असेल यांच्याकडून आपल्याकडून बाजू मांडण्यात येताना कंत्राटदारांवरती कुठेतरी जबाबदारी टाकली असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी त्यामुळे जबाबदारी झटकण्याचं BMCचं हे खरं तर कृत्य आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. चेंबूर स्कूल बसवर झाड कोसळल्याचं प्रकरण चोरांना मनसे धडा शिकवणार हा शब्द आहे असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलंय. चोरांमुळे महाराष्ट्राची बदनामी होते असंही संदीप देशपांडे म्हणालेले आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे ट्विटमध्ये आपण एकदा पाहूयात. चेंबूर दुर्घटने प्रकरणात आलेला अहवाल म्हणजे चोरांनी चोरांच्या चोरीची चौकशी करून चोरांना दोषमुक्त करण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल. अशा चोरांमुळे महाराष्ट्राची बदनामी होते. चोरांना मनसे धडा शिकवणार हा शब्द आहे असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली. झाडांची पोकळी कॉन्क्रीटनं भरा. वृक्ष संरक्षणासाठीच्या कंत्राटामध्ये BMCची ही अजब अट आहे. नव्या कंत्राटामधील अटींमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महापालिकेविरोधात पर्यावरण प्रेमींनी पर्यावरण तज्ज्ञांनी संताप व्यक्त केलाय. झाडांची सुरक्षा की मारण्याचा प्लॅन आहे असाही प्रश्न उपस्थित केला जातो आणि त्याचबरोबर महापालिकेला उद्यान विभागाला झालंय तरी काय असाही प्रश्न उपस्थित केला जातो. या उद्यान विभागामध्ये खरंच तज्ज्ञ लोक बसलेले आहेत का जे अशा पद्धतीने निर्णय घेत आहेत अशा प्रकारच्या अटी टाकतायत हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. वळूया पुढच्या बातमीकडे. मोशी इमारत दुर्घटने प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. कंबरी प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल झालाय. मनपाच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला मात्र अभय दिले गेले. भोसरी MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आताची महत्त्वाची बातमी. या इमारत दुर्घटनेमध्ये 9 जणांचा नाहक बळी गेला आणि या संदर्भात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कंबरी प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र मनपाच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला मात्र अभय देण्यात आले आहे. कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत. कैलास, मनपाच्या पर्यावरण विभागाला मात्र वाचवलं जात आहे, त्याला पाठीशी घातलं जाते, ही खरं तर संतापजनक बाब आहे. मोशी इमारत दुर्घटनेमध्ये 9 जणांचा बळी गेलेला आहे. या निष्पाप बळींना जबाबदार कोण हा प्रश्न सुरुवातीपासूनच उपस्थित होत होता. सुरुवातीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी ही नैसर्गिक आपत्ती आहे, चौकशीची गरज नाही असा दावा केला होता. मात्र सातत्यानं या प्रकल्पामध्ये असलेल्या त्रुटींबाबत प्रश्न जे आहेत ते उपस्थित होते. ही जी इमारत आहे ज्या ठिकाणी हे कर्मचारी अडकलेले होते त्याला पूर्णत्वाचा दाखलाच नसल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली होती. त्यामुळे
या प्रकरणी दोषी जी आहे ही कंपनीच आहे हे प्रथमदर्शनी दिसत असतानाही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरुवातीपासून होत होता का असा प्रश्न निर्माण झालेला होता. मात्र प्रसारमाध्यमे असतील, झी 24 तास असेल, यांनी सातत्याने या ठिकाणी जे नियमांना पायदळी तुडवण्यात आलेलं होतं, नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं, त्या सर्व प्रश्नांना उपस्थित केलेलं होतं. आणि अखेर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून बोसरी MIDC पोलीस स्थानकामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. 9 जणांच्या बळीला ही जी कंपनी आहे अँटनी लारा रिन्युएबल एनर्जी ती दोषी असल्याचं या FIR मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. अगदी त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात काय नेमकी कार्यवाही होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली होतोय आणि त्याचबरोबर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेनं वाहत आहेत. याचा मोठा परिणाम पावसावर होतोय आणि त्यामुळे अजून आठवडाभर मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे. 20 जुलैनंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. मात्र पावसाचा जोर हवामान बदलावर अवलंबून असेल. पुढील रविवार आणि सोमवारपर्यंत राज्यामध्ये कुठेही मोठ्या पावसाची फार शक्यता नाहीये. बुधवारी आणि गुरुवारी किंचित पावसाची शक्यता असली तरी यातून फार काही दिलासा मिळणार नाहीये असंही बोललं जातंय. थोडक्यात मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पाऊस फार सक्रिय नसेल. पावसाअभावी मराठवाड्यामध्ये दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. पाऊस नसल्यामुळे मराठवाड्यामध्ये 35% क्षेत्रावरील पेरण्या रखडलेल्या आहेत. दरम्यान राज्यामध्ये पाऊस सुट्टीवर गेला आणि त्यामुळे भाजीपाला महागलेला आहे. फरसबी 200 रुपयांवर पोहोचले तर वाटाणा 240 रुपयांवर गेलाय. त्याचबरोबर आलं, कोथिंबीर आणि भेंडीचे दर सुद्धा गगनाला भिडलेले आहेत. बाजारामध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे. राज्यामध्ये पावसानं दांडी मारली आणि याचा मोठा परिणाम भाजीपाल्यावर झालाय. आणि आता पुण्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत आपलं पुणेमधून. पुण्यामध्ये शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी 8,619 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापला जाणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनानं यापूर्वीच कारवाईचे आदेश दिले. पुण्यामध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एसटी प्रशासन, RTO आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरामध्ये बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या 140 वाहनांवर कारवाई करत 1,21,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसानं पुन्हा एकदा उघडीप दिल्यामुळे पुणे महापालिकेनं 15 जुलैपासून शहरामध्ये पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. आषाढी वारीमुळे तात्पुरती स्थगिती केलेली ही पाणी कपात आता पुन्हा एकदा लागू होणार आहे. आणि आता छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं 2 नामांकित खाद्यतेल पॅकिंग कंपन्यांवर धाड टाकली आहे. छापे टाकून तब्बल 2,93,35,603 रुपयांचा साठा जप्त केलाय. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोन्ही कंपन्यांचे परवाने रद्द केलेत. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH